समोरच आहे. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका टॉपचा किंग सूरज चव्हाण. मला क्रिकेट खेळायला लय आवडतं आणि IPL बघायला लईच मजा येते. MI ची मॅच असेल ना तर लईच मजा येते. म्हणूनच मी उद्या येतोय आपल्या हार्दिक भाऊला, लोहित भाऊला आणि MI च्या टीमला सूरज चव्हाण सपोर्ट करायला येतोय. टॉपचा किंग सूर्याबाईच्या सुपल्या शॉटवर झपुक झुपुक नाचायला आणि आलशीबीची विकेट पडली ना धिंगाणा करायला. कुठं वान केले 10 मोर MI आणि RCBची मॅच बघायला चाललं ना भाव. या तुम्ही बी झापूक झुपूक होऊन गोळीगत धिंगाणा घालायला, लाटा घालायला. झापूक झुपूक बुक टिंगून. आणि हो, बुमला भाऊ इज बॅक. अभिनयाच्या मोठ्या पडद्यावरती गोलीगत सूरज चव्हाण आता दिसणार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर एक झापूक झुपूक नावाचा चित्रपट सुद्धा आता त्याचा येणार आहे आणि त्याच्या दृष्टीनं खरं तर पावलं उचलली जात आहेत. झापूक झुपूक नावाचा हा चित्रपट आणि त्या दृष्टीनं गोलीगत सूरज चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीला येऊन पुन्हा एकदा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो धुमाकूळ घालू शकतो. गोलीगत सूरज चव्हाणचं एक गाणं सुद्धा येत आहे जे की शिंदे परिवारानं त्याच्यासाठी गायलं जाणार आहे आणि तशा पद्धतीचा वादा सुद्धा त्याला केला गेलाय. गोलीगत सूरज चव्हाणचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कुठं ना कुठंतरी गोलीगत सूरज चव्हाण पुन्हा एकदा मार्केट गाजवणार असल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसच्या ऑफरला सुरुवातीला नाही म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता. गाव सोडून तो कधीच कुठं गेला नव्हता. तो इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरेही नव्हता, मनोरंजन विश्वातलाही नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करावं लागणार आहे. अनेकांनी अशी टीका केली आहे की सूरज खेळलाच नाही, पण बिग बॉस हा टास्क खेळण्या आणि जिंकण्याचा खेळ नाही. बिग बॉस हा विपरीत परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या बोलण्यातल्या प्रेक्षकांची मन जिंकण्याचा खेळ आहे. आणि म्हणूनच तर हिंदी मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्रॉफी उचललेल्या कित्येकाला लोक विसरून गेले, पण मन जिंकलेली लोक प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहेत. 18 वर्षापूर्वी बिग बॉस हिंदीचा पहिला सीझन राहुल रॉयनं जिंकला होता. कुठेही तो, पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एंटरटेनमेंट क्वीन आहे. किंवा रवी किशन भोजपुरीत सुपरस्टार झाला. सूरज ट्रॉफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता की केदार शिंदे सारख्या रत्नपारखी माणसानं त्याला सिनेमात हिरो म्हणून घेतलंच असतं. यश प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुमच्याकडे टॅलेंट पाहिजे, अंगी कर्तृत्व पाहिजे आणि तुम्हाला योग्य ती संधी मिळाली पाहिजे. या तीनही गोष्टी सूरज यशस्वी ठरला. आता ही यश प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते. ती दाखवली तर तो टिकेलही. किमान आता तरी मराठी इंडस्ट्रीतल्या तळ्यात पोहणाऱ्या बदकांमध्ये गावाखेड्यातलं नितळ निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या कुरूप वेडा ठरून